मित्रांनो, ही गोष्ट प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचे डोळे उघडेल। एका जंगलाचा राजा सिंह शिकार करण्यासाठी गेला होता। शिकारीला जात असताना सिंहाला एक सुंदर अशी हरीण दिसली। त्या हरणीला पाहताक्षणी त्या सिंहाला ती हरीण खूपच आवडली आणि त्याला तिच्यावर प्रेम झालं। सिंह त्या हरणीजवळ गेला। हरणीने सिंहाला पाहताक्षणी हरीण खूपच घाबरली। सिंह म्हणाला, घाबरू नको, मी तुला खाणार नाही। तुला थोडे वेगळं वाटेल, पण मला तू आवडतेस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे। यावेळी हरीण भीतीने थरथर कापत होती। ती सिंहाला म्हणाली, माफ करा, पण यासाठी मला माझ्या आईवडिलांना विचारावं लागेल। तुम्ही उद्या माझ्या घरी या, असे म्हणून हरीण तेथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी सिंह तयार होऊन हरणीच्या घरी गेला आणि तिच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीचा हात मागितला। तेव्हा त्या हरणीचे आईवडील सिंहाचे पाय धरत म्हणाले, हे जंगलाचा राजा सिंह, आमची मुलगी तुम्हाला देण्याबाबत आमची काही अडचण नाही, पण तुमच्या धारदार दात आणि काटेदार नखांनी आमच्या मुलीचा जीव जाईल। हे ऐकल्यावर सिंह तेथून निघून गेला आणि घरी जाऊन दात आणि नख तोडून परत आला आणि म्हणाला, आता मी दात आणि नख तोडून आलोय, आता द्या मला तुमची मुलगी। त्यावर त्या हरणीची आई म्हणाली, बघताय काय, हमला करा। आणि नंतर ती हरीण सिंहाला मारण्यासाठी धावून गेली आणि सिंहाला शिंग मारायला सुरुवात केली। शिंग वाघाच्या पोटात लागल्यामुळे वाघाचा जागेवरच जीव गेला। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की प्रेम जरूर करा, पण प्रेमात कधीच आपलं अस्तित्व गमावू नका। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।